अळूवडी बनवताय पण खुसखुशीत आणि कुरकुरीत होत नाही, तर एक हा पदार्थ वापरून तुम्ही एकदा या माझ्या पद्धतीने अशी ही अळूवडी बनवून तर बघा. भरपूर लेयर्सवाली खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अळूवडी आज आपण बनवतोय. चवीला इतकी भारी लागते, यापुढे तुम्ही बाहेरून तर कधीच आणणार नाही. करायला खूप सोपी आहे. तुम्ही जर माझ्या या पद्धतीने अशी ही अळूवडी बनवाल तर अजिबात बिघडणार नाही. पाहू शकता याला किती सुंदर असे लेयर्स आलेले आहेत. हे लेयर्स अजिबात मोकळे झालेले नाहीत, सुटसुटीत झालेले नाहीत. शिवाय या अळूवड्या आहेत या इतक्या टेस्टी झालेल्या आहेत चवीला. बाहेरून तर तुम्ही कधीच आणणार नाही जर या पद्धतीने बनवाल. हे पहा, एक अळूवडी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. मस्त अशी खुसखुशीत अळूवडी तयार झाली आहे. चला तर संपूर्ण रेसिपी पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी आपण एक ठेचा बनवणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 2 इंच आल्याचा तुकडा आणि 15 ते 20 मी इथे लहान लहान लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. लहान आहेत म्हणून मी जास्त घातलेल्या आहेत. यानंतर 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर पाणी न घालता जाडसर या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. लसणाच्या पाकळ्या लहान असल्यामुळे मी जास्त वापर केला आहे. तुमच्याकडे मोठ्या असतील तर त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे. तर एकच वाटीचं प्रमाण ठरवायचं म्हणजे प्रमाण आपलं चुकणार नाही. तर सारख्याच वाटीने मी 4 वाटी इथे बेसन घेते. ही पहा, ही 4थी वाटी आहे. 4 वाटी इथे बेसन घेतलेलं आहे. आता अळूवडी छान खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी सारख्याच वाटीने मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाच्या पिठाचा वापर नक्की करा. अळूवडी मस्त अशी कुरकुरीत बनते. यानंतर जो आपण ठेचा बनवलेला होता तो ठेचा घातला आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. मिरच्या घातल्यात त्यामुळे 1 चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे. 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घातलेली आहे. यानंतर घालूया लहान 1 चमचा हळद. हळद घातल्यानंतर 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. हे बघा. यानंतर आपल्याला घालायचा आहे यामध्ये अळूवडी छान चवीला लागण्यासाठी मोठा 1 चमचा सफेद तीळ घातलेले आहेत. 1 चमचा घालूया यामध्ये ओवा. ओवा हातावर असा चोळून घालायचा म्हणजे याचा फ्लेवर खूप चांगला येतो आणि ओवा घातल्यामुळे अपचनाचा त्रास सुद्धा होत नाही. यानंतर घालूया यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर गूळ आणि चिंचेचं इथे मी पाणी बनवून ठेवलेलं होतं ते घातलेलं आहे. चिंच आणि गूळ एकत्रच पाण्यात भिजत घालायची आणि त्यानंतर त्याचं हे पाणी घातलं आहे. आता गरज लागेल तसं इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तर ज्या मिक्सरच्या भांड्यात मी ठेचा बनवला होता ना त्यामध्येच पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी घातलं आहे. सुरुवातीला थोडं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. अळूवडी बनवताना हे बॅटर थोडंसं घट्टच पाहिजे, पातळ बनवायचं नाही. जर पातळ झालं तर अळूवडी व्यवस्थित बनणार नाही, लेयर्स चांगले येणार नाही. यासाठी आपल्याला हे थोडं घट्टच बॅटर बनवायचं आहे. म्हणूनच सुरुवातीला कमी पाणी घालायचं आहे. लागेल तसं इथे पाण्याचा वापर करायचा. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नकात आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. हे बघा, परत मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. एकसारखं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, असं घट्ट बॅटर पाहिजे, जास्त पातळ बनवायचं नाही. चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, अजिबात पातळ बनवलेलं नाही. लेयर्स नाही तर व्यवस्थित येणार नाही आणि जेव्हा आपण अळूवडी उकडायला ठेवू ना तेव्हा त्याचे लेयर्स मोकळे होतील. यासाठी असं बॅटर बनवायचं. हे बघा, या पद्धतीचं. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. आता अळूवडी ज्या भांड्यामध्ये किंवा तुमच्याकडे काय चाळणी असेल या पद्धतीची त्यामध्ये जर उकडणार असाल तर त्याला तेल लावून घ्यायचं किंवा तुम्ही इथे बटर पेपरसुद्धा वापरू शकता. तेल व्यवस्थित असं चाळणीला मी लावून घेते. हे बघा, म्हणजे अळूवडी यामध्ये ठेवू त्यावेळेला ती चिटकणार नाही. आता अळूवडी बनवण्यासाठी इथे मी अळूची पानं घेतलेली आहे. अळूची पानं मी आधीच धुवून आणि पुसून स्वच्छ घेतलेली आहे. आता अळू असते खाजाळू, थोडीशी खास सुटे हाताला, यासाठी हाताला खोबरेल तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पानं आपल्याला अशी घ्यायची आहेत. आता उलट्या बाजूने घ्यायचं आहे आणि त्याचं देठ असं या पद्धतीने कापायचं आहे. हे बघा, सुरुवातीला असं कापल्यानंतर हळूच ओढायचं आहे म्हणजे त्याची शीर आहे वरची ती अशी काढली जाते. हे बघा, या पद्धतीने. हे बघा, व्यवस्थित असं काढून टाकायचं.
यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने या शिऱ्या अशा व्यवस्थित बसवून घ्यायच्या आहेत. म्हणजेच लाटणं असं फिरवल्यामुळे या शिऱ्या अशा मऊ होतात आणि आपण ज्या वेळेला बेसन लावल्यानंतर बेसनचं जे बॅटर आहे ते लावल्यानंतर जेव्हा फोल्ड करतो ना त्यावेळेला व्यवस्थित आपल्याला ही अळूवडी फोल्ड करता येते, म्हणजे त्याचा रोल व्यवस्थित करता येतो. याच पद्धतीने अजून एक अळूवडीचं पान मी तुम्हाला दाखवते. हे बघा, या पद्धतीने अशा या शिरा काढून टाकायच्या आणि लाटणं असं फिरवायचं आहे. तर सगळ्या अळूवडीची पानं याच पद्धतीने आधीच तयार करून ठेवायची. हे बघा, एकदम असं हे मऊसूत पान झालेलं आहे. आता अळूवडी बनवण्यासाठी जे मोठं पान असेल ना ते आधी घ्यायचं आहे, लहान लहान पानं वर ठेवायचे. आता बेसनचं जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ना ते असं लावायचं आहे. लावताना सुद्धा एकदम पातळ लेअरमध्ये लावायचं आहे, जास्त घट्ट जाडा लेअर असा बनवायचा नाही. पातळ पातळ लेअरने असं आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हलक्या हाताने लावायचं आहे, नाही तर अळूची पानं फाटू शकतात. व्यवस्थित हे बघा असं लावून घ्यायचं आहे. अळूवडी बनवण्यासाठी मी इथे चिंच आणि गुळाचं पाणी वापरलेलं आहे. कारण सुद्धा तेच आहे, अळूवडी ही असते खाजाळू. जर आपण चिंच गुळाचं पाणी वापरलं नाही तर घशाला खाज सुटू शकते. यासाठी चिंच गुळाचं पाणी वापरायचं आहे. तुम्ही इथे कोकमाचा आगळ किंवा कोकमाचा रस वापरू शकता किंवा लिंबाचा रससुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्यामुळे ही अळूवडी खाजणार नाही, म्हणजे आपण खाताना आपल्याला घशाला खाज सुटणार नाही. तर हे बघा अशा पद्धतीने हे दुसरा पानसुद्धा ठेवलेलं आहे. या पद्धतीने उलटं करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे बेसनचं जे पातळ लेअर आहे ना ते लावायचं आहे. तर हे चौथं पान आहे. एक आधी सरळ ठेवायचं, दुसरं नंतर असं उलटं ठेवायचं आहे. यामुळे अळूवडीला लेअरसुद्धा खूप छान येतात. हे बघा असे पातळ लेअरमध्ये आपल्याला हे बेसनचं मिश्रण लावून घ्यायचं आहे. सगळं असं व्यवस्थित लावून घ्यायचं. हे बघा घट्ट असल्यामुळे तुम्ही पाहू शकता हे बॅटर अजिबात कुठेही पसरलं जात नाही, व्यवस्थित हे पानांना लागलं जातं आहे. या पद्धतीने अशी 4 पानं ठेवून मी उलटसुलट करून ठेवलेली आहे. अळूवडीला बेसनचं मिश्रण लावताना सुद्धा उलटं पान घ्यायचं आणि उलट्या पानाला असं हे लावून घ्यायचं आहे. सगळं सेट केल्यानंतर बाजूने असं दुमडून घ्यायचं आणि तिथे सुद्धा थोडंसं हे बेसनचं मिश्रण लावून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आता या पद्धतीने असं लावल्यानंतर एकदम टाईट आणि हळूहळू या पद्धतीने अशी ही अळूची पानं फोल्ड करत जायचं आहे आणि त्यानंतर याचा असा टाईट रोल बनवून घ्यायचा आहे. बेसनचं मिश्रण कुठे राहिलं असेल तर या प्रकारे थोडंसं लावून घ्यायचं आहे. एक आपला रोल तयार झाला आहे, चाळणीमध्ये ठेवून देऊया. त्यानंतर मी दुसरा रोलसुद्धा हे बघा असा बनवून घेतलेला आहे. एकदम टाईट करायचा आहे रोल, म्हणजे लेयर्स याला खूप सुंदर येतात. हे बघा या प्रकारे दुसरा रोलसुद्धा आपला मस्त असा तयार झालेला आहे. हे बघा चाळणीत ठेवून देऊया. तेल लावलेल्या चाळणीत ठेवलेलं आहे. आता ही अळूवडी आहे आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर पाणी मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. यावर ही चाळणी ठेवायची आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 20 ते 25 मिनिटासाठी स्लो फ्लेमवर आपल्याला या अळूवड्या वाफवून घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही. 25 मिनिटं अळूवडी मी वाफवून घेतलेली आहे. पाहू शकता याचा रंग बदललेला आहे. टूथपिकने किंवा सुरीने चेक करायचं आहे, अजिबात याला बेसनचं बॅटर लागत नाही. याचा अर्थ अळूवडी आपली छान वाफवून झालेली आहे. आता ही काढून घ्यायची आणि थंड करून घ्यायची. अळूवडी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे. थंड केल्याशिवाय अजिबात कापायची नाही. गरम असताना जर अळूवडी कापायला जाल तर याचे लेयर्स मोकळे होतील आणि व्यवस्थित अळूवडी तळताना तळली जाणार नाही आणि याचे लेयर्स मोकळे होतील. पाहू शकता पूर्णपणे थंड केलेली आहे आणि त्यानंतर मी कापते. तर मी सकाळी बनवली आणि फ्रीजमध्ये ठेवली होती आणि त्यानंतर ही बघा ही अशी कापून घेते. मस्त अशी अळूवडी आपली तयार झाली आहे. पाहू शकता याचे लेयर्स किती मस्त झालेले आहेत. अजिबात याचे लेयर्स मोकळे झालेले नाहीत. पाहू शकता मस्त असा आपला हा टाईट रोल बनवल्यामुळे छान असे हे लेयर्स याला आलेले आहेत. हे बघा आता हे एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि गरज लागेल त्यावेळेला तुम्ही हे असे तळून खाऊ शकता. आता चला तळून घेऊया. तर यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही, नाहीतर वरून हे अळूवडी कुरकुरीत होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. तुम्ही असेच खाऊ शकतात. हे असेच सुद्धा चवीला खूप छान लागतात. आता लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे चांगले एका बाजूला रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगला रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. पहा मस्त असा रंग आलेला आहे, छान दिसत आहेत. एकदम लेयर्स खूप सुंदर आलेले आहेत.
दुसऱ्या बाजूने सुद्धा हे चांगले तळून घेऊया। लो टू मीडियम फ्लेमवर तळले की मस्त असे हे कुरकुरीत अळूवड्या होतात। आता हे काढून घेऊया। हे बघा, पहा किती सुंदर दिसत आहेत। लेयर्स खूप छान आले, रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे। जसे आपण बाहेरून आणतो ना त्याच पद्धतीने आपले हे अळूवड्या बनवून तयार झालेले आहेत। काढून घेऊया आता या। आपण जो ठेचा बनवलेला होता ना त्या ठेच्याची चव आहे ती अळूवड्यामध्ये इतकी छान लागते ना, तुम्ही ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा, मी नक्की सांगते तुम्हाला आवडणारच आहे। काढून घेऊया आणि दुसरी बॅचसुद्धा या पद्धतीने तळून घेऊया। आता गरज असेल तेवढ्या अळूवड्या तुम्ही तळून घ्यायच्या आणि जेवढे बाकीच्या उरतील त्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा गरज असेल त्यावेळेला तुम्ही तळून खाऊ शकता। 5 ते 7 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाहीत। जेवढ्या मावतील तेलामध्ये तेवढ्याच अळूवड्या घालायच्या आणि त्या कुरकुरीत होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत चांगल्या अशा तळून घ्यायच्या। तर यासुद्धा अळूवड्या आपल्या तळून झालेल्या आहेत। पहा, मस्त अशा झालेल्या आहेत। सगळ्या आता काढून घ्यायच्या। मस्त खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा या अळूवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। चवीला एक नंबर झालेल्या आहेत। मस्त अशा या अळूवड्या तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा। बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा। पाहू शकता रंग सुरेख आला आहे। एक अळूवडी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। हे बघा, मस्त अशी खुसखुशीत अळूवडी तयार झालेली आहे। चला तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा अशी अळूवडी बनवून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर ही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।